नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। सटाणा नगर परिषद निवडणूक 2025 दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, राजकारण तापतय टोकाला। सटाण्यातील 9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतरची नगर परिषद निवडणूक आणि त्यातून उसळलेलं तापलेलं राजकीय वातावरण सध्या बागलाण तालुक्यात सटाणा राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलंय। नगर अध्यक्ष पदासाठी केवळ 3 उमेदवारांची तिरंगी लढत, तर नगरसेवकांच्या 24 जागांसाठी तब्बल 74 उमेदवार रिंगणार। मतदारांच्या मनात उत्सुकता, कार्यकर्त्यांमध्ये धावपळ आणि पक्षांमध्ये गणितांचा ताणतणाव। निवडणूक अतिशय रोचक बनत चालली आहे। सत्तेसोबत पण सटाण्यात समोरासमोर राज्यात एकत्र सत्तेची धुरा सांभाळणारे भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात उभे असलेलं चित्र बघायला मिळतंय। हा विरोध केवळ स्थानिक राजकारणाचाच नसून आगामी विधानसभा लोकसभेच्या समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो। भाजपच्या निवडणूक व्यवस्थापनाची सूत्र बागलाणचे आमदार दिलीप बोरसे सांभाळत आहेत, तर दुसरीकडे शिंदे सेनेची सूत्र ही थेट राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हातात। यातूनच आविष्कार भुसे यांच्या संभाव्य लोकसभा पायाभरणीला राजकीय वर्तुळात दिली जाणारी दाद ही चर्चा जोर पकडत आहे। पण भाजपाच्या गोट्यात ऐनवेळी उमेदवारी मिळालेल्या व्यक्तींमुळे निर्माण झालेली नाराजी आणि त्यातून उमटलेले बंड ही भाजपासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरत असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे। मुख्य लढत नगर अध्यक्ष पदांच्या तिरंगी लढतीत योगिता मोरे, माजी नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या पत्नी, भाजपच्या अंतर्गत समीकरणात महत्त्वाचा चेहरा हर्षदा पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले राहुल पाटील यांच्या पत्नी रुपाली कोठावदे, सटाणा मर्चंट बँकेचे माजी चेअरमन श्रीधर कोठावदे यांच्या सूनबाई। ही लढत केवळ विकासाच्या चर्चेत नाही, तर जातीच्या समीकरणाचा प्रभाव प्रचंड जाणवणारी असल्याचं तज्ञांनी मत व्यक्त केलंय। निवडणूक की भविष्याचा आरसा, सटाणा नगर परिषदेची ही निवडणूक स्थानिक सत्तेची धुरा कुणाच्या हातात जाणार यापेक्षा आगामी विधानसभा आणि लोकसभा यांची लिटमस टेस्ट ठरणार आहे। ज्यांचे पॅनल सर्वाधिक जागा जिंकेल तेच पुढील निवडणुकीत राजकीय किंगमेकर ठरण्याची चिन्ह दिसत आहेत। मतदारांची शांतता पक्षाच्या समीकरणापेक्षा महत्त्वाची। नेते बोलत आहेत, पक्ष सांगत आहेत, कार्यकर्ते धावत आहेत, पण शेवटचा निर्णय शांतपणे ऐकणारा आणि पाहणारा सामान्य मतदारच घेणार आहे। अखेर कोण उभारणार विजयाचं तोरण? शिंदे सेना, भाजपा की राष्ट्रवादी अजित पवार गट? याचं उत्तर मतदारांच्या बोटावर उमटणारी शाही आणि निकालाच्या पेट्या सांगतील। प्रखर न्यूजसाठी संपादक शशिकांत बिरारी।